माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मी माझ्या सासूबाईंच्या हातची अळूची भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्या खूप मस्त अळू बनवतात, म्हणजे माझं पर्सनली फेवरेट आहे ही रेसिपी। आणि तर बघा, इथे अळू व्यवस्थित छान असं स्वच्छ धुवून घेतलं आहे साफ करून, आणि ह्या काही भाज्या पण घेतल्या आहेत साफ करून व्यवस्थित। त्यामध्ये बघा, जे आपला लाल माठ असतो ना त्याचे देठ आहेत, पालक आहे, दोडका आहे, वाली आहे, अशा काही भाज्या, मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत। इथे थोडेसे पावटे आणि शेंगदाणे भिजत घातले होते ते घेतलेले आहेत। आणि आई आता सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या चिरून घेणार आहेत। त्यामध्ये मुळा आहे, बऱ्याच भाज्या आहेत, तर त्या चिरून घेणार आहेत। थोडासा कांदा पण चिरून मी घेतलेला आहे, तो पण टाकायचा याच्यामध्ये। आणि ज्या भाज्या आहेत ना त्या बारीक बारीक व्यवस्थित छान चिरून घ्यायच्या, म्हणजे त्या चवीला पण छान लागतात आणि व्यवस्थित शिजतात पण। बोला। मुळं, टमाटो, परत लाल भाजीचं देठ, दोडका, वाली, भेंडी, परतबी, अजून पालक आणि टमाटा आणि भोपळे मिरची, हे स्टार फ्रूट ना काय म्हणतात, आणि मिरची। हो। इथे तुम्ही बघू शकता अळू बारीक चिरून घेतलेला आहे, आणि 2 मक्याची कणसं कट करून घेतलेली आहेत। त्यानंतर काय करायचं ना, हे सगळं कुकरमध्ये शिट्टी काढण्यासाठी ठेवून द्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता कुकर लावला आहे आम्ही। 5 ते 7 शिट्ट्या काढलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता मस्त असं अळू शिजलेलं आहे, आणि त्यातल्या भाज्या पण व्यवस्थित शिजलेल्या आहेत। यामध्ये ना आईने मीठ टाकून घेतलं आहे, जे उकडून घेतलं आहे ना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे। आणि आता आई फोडणीला देणार आहेत। तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण टाकायची, लसूण लालसर झाली ना की त्यामध्ये मालवणी मसाला टाकलेला आहे, आणि जे उकडून घेतले ना आपण ते सगळं त्यामध्ये टाकायचं। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा किती मस्त दिसतंय। आपल्याला जेवढं पातळ हवंय ना तेवढं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं। अजून थोडंसं पाणी आम्ही ॲड केलेलं आहे, कारण आम्हाला थोडंसं पातळ हवं होतं। यामध्ये ना आम्ही 1-2 कोकम पण घातले। खरं तर कोकम जास्त टाकतात, पण आम्ही इथे स्टार फ्रूट वापरलेलं आहे, आणि ते खूप आंबट असतं, त्याच्यामुळे कोकमची काही जास्त ती गरज पडत नाही। अळूला छान उकळी आली ना की त्यामध्ये टाकायचं थोडंसं वाटण। इथे कांदा आणि खोबऱ्याचं भाजून वाटण केलेलं आहे ते घातलेलं आहे। ते आपण आपल्याला हवं तेवढं घालू शकतो।
बघा छान असं अळू रेडी झालेलं आहे, मस्त झालं आहे आणि हे चवीला पण खूप मस्त लागतं. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.